वेलकम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, या चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ अपलोडेट करत असतो आणि त्यापैकीच हा एक व्हिडिओ। आणि आजच्या या भागात मित्रांनो आपण 73वी घटना दुरुस्ती आहे, 74वी घटना दुरुस्ती आहे, पंचायत राजशी संबंधित हा भाग आहे। आणि या भागावर जे काही प्रिलिम्सला मेन्सला क्वेश्चन पडले होते, मग ती UPSCला असो, MPSCला असो, MPSC मेन्स म्हणजे मेन्सला असो, तसंच आपण बघतो की ग्रुप बीला असो, ग्रुप सीला असो, ग्रुप बीमध्ये ASO, STI, PSI कशाला कोणत्या म्हणजे कोणत्या भागावर कसे प्रश्न पडले होते, या सगळ्यांचा आढावा तुम्हाला इथे येणार आहे। म्हणजे सगळ्या प्रश्नांचा समावेश मी यामध्ये केलेला आहे। आणि मित्रांनो, हे प्रश्न सोडवण्याआधी तुम्ही लेक्चर बघितले पाहिजे आणि नंतर प्रश्न बघितले पाहिजे, किंवा तुम्ही प्रश्न बघा, नंतर लेक्चर बघा आणि नंतर प्रश्नाची उत्तर द्या। हमखास हा टॉपिक तुमचा क्लिअर होईल अशी मी तुम्हाला गॅरंटी देते। मित्रांनो, यामध्ये आपण बघितले की सगळे PYQ याच्यामध्ये ॲनालिसिस होईल। मग या PYQचा फायदा काय? PYQ मध्ये बरेचसे स्टेटमेंट दिलेले असतात, त्यातून आपल्याला दुसरे PYQ कसे तयार होतात, तसंच आजूबाजूचा एरियासुद्धा कवर होतो। आणि हे जे आहेत मुख्यतः स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड टॉप ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचे प्रश्न घेतलेले आहेत, म्हणून तुम्हाला याचा फायदा सगळ्या एक्झाममध्ये होईल। तसंच मित्रांनो, या PYQ सोबत मी तुम्हाला बरेचशा गोष्टीसुद्धा सांगणार आहे ज्या लेक्चरमध्ये झालेल्या आहेत, तरीसुद्धा PYQ सोबत आपण त्या रिवाईज करू, म्हणजे तुम्हाला अधिकाधिक लक्षात राहील। आणि याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलला भेट दिली नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेटेड मिळत राहतील। आपण बघतो या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काही व्हिडिओ सिरीज असतील त्या सगळ्या मिळतील। एक एक स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओ आपण अपलोडेड करत जाऊ, म्हणजे बरेचसे केलेले सुद्धा आहेत। सध्या आपण सरळ सेवाबद्दल बरेचसे व्हिडिओ अपलोडेड केले आहेत, त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड व्हिडिओसुद्धा अपलोडेड करू। तसंच आपण बघतो प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर प्लेलिस्ट मिळेल। त्याच्यानंतर आपण बघतो मित्रांनो शॉर्ट्समध्ये तुम्हाला शॉर्ट्ससुद्धा आहेत, ज्यामध्ये तुम्हाला नॉलेज मिळेल, तसंच सॅटिस्फॅक्शनसुद्धा मिळेल। आणि कम्युनिटी हा एक यामधला भाग आहे। आणि या सेक्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला पोल पोस्ट म्हणजे पोल म्हणजे कुठले, तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊ शकता, तिथे पोल स्वरूपात किंवा वोट स्वरूपात प्रश्न विचारले जातात, तिथे तुम्ही प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात आणि स्वतःचं नॉलेज चेक करू शकता। त्याच्यानंतर आपण पोस्टसुद्धा करत असतो, या पोस्टमधून सुद्धा तुम्हाला बऱ्याच अपडेटेड गोष्टी माहिती पडतात। म्हणून यासाठी याच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता तेव्हा तुम्हाला स्पेशल त्याच्या नोटिफिकेशन येतात, अशी यूट्यूबची प्रोग्रामिंग असते, म्हणून सबस्क्राईब नक्की करा। चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। सुरुवातीला मी UPSCचे काही प्रिलिम्सचे काही क्वेश्चन घेतलेले आहेत। तर बघा मित्रांनो, 73व्या घटना दुरुस्तीशी संबंधित प्रश्न आहे आणि UPSC प्रिलिम्स हा 2000चा प्रश्न आहे, खूप ओल्ड प्रश्न आहे, तरीसुद्धा मी इथे घेतलेला आहे। तर प्रश्न आहे, 73वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे? यामध्ये ऑप्शन आहेत, 4 ऑप्शन दिलेले आहेत। ग्रामीण भागातील बेरोजगार स्त्री पुरुषांना मोबदला मिळवून देऊन अशी रोजगार निर्मिती करणे। ऑप्शन 2 आहे, शेतीच्या कमी कामाच्या हंगामात कामाची गरज असणाऱ्या सक्षम प्रौढ व्यक्तींना रोजगार मिळवून देणे। ऑप्शन क्रमांक 3 आहे, देशात सक्षम अशा पंचायत राज व्यवस्थेचा पाया घालणे। आणि ऑप्शन 4 आहे, जीविताचा अधिकार, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि सुरक्षा, कायद्यासमोर समानता आणि भेदभावाशिवाय समान संरक्षण। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, देशात सक्षम अशा पंचायत राज व्यवस्थेचा पाया घालण्यासाठी 73वी घटना दुरुस्ती घडवून आणण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, 73वी घटना दुरुस्ती आहे जी 1992 मध्ये झाली, म्हणजे हा कायदा झाला आणि 24 एप्रिल 1993 पासून ही घटना दुरुस्ती लागू झाली, म्हणजेच 24 एप्रिलला आपण पंचायत राज दिवस म्हणून सुद्धा संबोधतो। आणि या घटना दुरुस्तीमुळेच मित्रांनो काय झालं की भारतामध्ये आपल्याला 3 स्तर पाहायला मिळतात। आणि 3 स्तर कोणते तर बघा, सुरुवातीला केंद्र पातळीवर केंद्र सरकार आणि राज्य पातळीवर राज्य सरकार असे 2 स्तर होते, परंतु या घटना दुरुस्तीमुळे 3ऱ्या स्तराचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे आपण बघतो की आता पंचायत राज ह्या घटकाचा सुद्धा समावेश झालेला आहे। कोणत्या घटना दुरुस्तीमुळे? 73व्या घटना दुरुस्तीमुळे आणि 74व्या घटना दुरुस्तीमुळे। म्हणजे मित्रांनो, आणखी एक प्रश्न फॉर्म होऊ शकतो की राज्यघटनेमध्ये सुरुवातीला पंचायत राजचा समावेश होता का? तर नाही। कधी करण्यात आला? 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला। आणि यानुसार घटनेमध्ये कोणते कलम ॲड करण्यात आले तर लक्षात ठेवा, कलम 243 ते कलम 243O पर्यंत जे काही घटक आहेत ते 73व्या घटना दुरुस्तीने यामध्ये समावेश करण्यात आले। तसंच मित्रांनो, आपण बघतो की या घटना दुरुस्तीमुळे 11वे परिशिष्ट म्हणजे 11वी अनुसूची जोडण्यात आली। आणि 11व्या परिशिष्टामध्ये एकूण किती विषय आहेत तर एकूण 29 विषय दिलेले आहेत।
आणि 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज स्थापन करणारं पहिलं राज्य कोणतं आहे असा सुद्धा प्रश्न पडतो. तर लक्षात ठेवा 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज स्थापन करणारं पहिलं राज्य जे आहे ते मध्य प्रदेश आहे आणि 1993मध्ये त्यांनी हे पंचायत राज व्यवस्था स्वीकारली होती. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आधी लेक्चर बघा, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि तुम्हाला प्रश्नाची उत्तरे सुद्धा सुटतील. तसंच मित्रांनो, तुम्हाला जर लेक्चरची लिंक हवी असेल तर तुम्ही लिंक जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता दुसरा प्रश्न पाहू. प्रश्न आहे, खालील विधाने ध्यानात घ्या. यामध्ये UPSC प्रिलिम्स 2005चा हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, ऑप्शन पाहू. आहे, राज्यघटनेतील 9व्या भागामध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहेत आणि त्या 1992च्या 73व्या संविधान सुधारणेने समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. तर विधान ब काय सांगते, राज्यघटनेच्या 10व्या भागात नगरपालिकांच्या संदर्भात तरतुदी आहेत आणि अनुच्छेद 243मध्ये 2 प्रकारच्या शहरी पंचायत राज संस्था दिलेल्या आहेत, नगर परिषद व महानगरपालिका. आणि खाली ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो, कोणतं योग्य आहे म्हणून. फक्त ब, आणि ब दोघे आणि वरीलपैकी एकही नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये तुम्हाला घटना दुरुस्ती विचारली आहे, पण त्याच्याशी सिमिलर वर्ड विचारला आहे. म्हणजे इथे घटना दुरुस्ती हा शब्द वापरलेला नाही, त्यांनी संविधान सुधारणा हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सिमिलर शब्दसुद्धा तुमच्या लक्षात असायला हवे. तर लक्षात घ्या मित्रांनो, आता पूर्वी म्हणजे पहिल्या प्रश्नामध्येच मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये सांगितलं की 73वी घटना दुरुस्ती झाली म्हणजे संविधान सुधारणा झाली. ती कधी झाली तर 1992मध्ये झाली आणि 24 एप्रिल 1993पासून लागू झाली. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्यघटनेमध्ये याचा पूर्वी समावेश होता. तर यामध्ये कोणता भाग राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला, तर लक्षात ठेवा भाग 9 समावेश करण्यात आला. लक्षात घ्या मित्रांनो, काही नवीन विद्यार्थी मित्र आहेत त्यांना सांगते, भाग, कलम आणि अनुसूची ह्या तिन्ही सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनुसूची म्हणजे परिशिष्ट होते, लक्षात घ्या. बऱ्याच वेळा आपण काय करतो, घाईघाईमध्ये परिशिष्ट किंवा अनुसूची हे म्हणजे ह्या गोष्टी असतात किंवा भाग असतो, भागाला परिशिष्ट समजतो, अशा चुका होतात. कारण मी ह्या चुका केलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. आणि यामुळेच काय होते मित्रांनो, बारीक सारीक गोष्टींवर आपण लक्ष नाही दिलं तर आपला कट ऑफ जो आहे तो त्यावर आपला इफेक्ट होऊ शकतो. म्हणून अनुभवाचे बोल आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. तर मित्रांनो, इथे आपण पहिल्या स्टेटमेंटबद्दल बघितलं तर लक्षात घ्या की पहिलं स्टेटमेंट एकदम पुरेपूर योग्य आहे आणि बरोबरसुद्धा आहे. तर दुसऱ्या स्टेटमेंटचा आपण विचार करतो त्यावेळेस राज्यघटनेच्या 10व्या भागामध्ये दिलेलं आहे काय, नाही, 9व्या भागामध्ये दिले आहे. भाग 9A मध्ये नगरपालिकांच्या बाबतीत तरतुदी केलेल्या आहेत. तसंच विचार केला मित्रांनो, नगरपालिकाला म्हणजे कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित आहे. आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे कोणती घटना दुरुस्ती येईल, 74वी घटना दुरुस्ती येईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुच्छेद कोणते येतील, 74व्या घटना दुरुस्तीनुसार आपण अनुच्छेद बघतो तर त्यामध्ये 243P पासून ते 243G पर्यंत त्याच्यामध्ये कलम येतील किंवा अनुच्छेद येतील. आता इथे गोष्ट लक्षात घ्या, अनुच्छेद आणि कलम म्हणजे एक गोष्ट होते, परिशिष्ट आणि अनुसूची म्हणजे एक गोष्ट होते आणि भाग ही वेगळी गोष्ट आहे. आणि मित्रांनो, आपण बघतो 74वी घटना दुरुस्ती आहे. 74व्या घटना दुरुस्तीनुसार कोणकोणत्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो, तर नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, म्हणजे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका. त्याच्यानंतर आपण बघतो की कटक मंडळ येतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हा नियोजन समिती याची सुद्धा स्थापना 74व्या घटना दुरुस्तीने झालेली आहे. म्हणून मित्रांनो, या प्रश्नामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे बरोबर नाही, त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिलं. म्हणून ऑप्शनपैकी आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच फक्त हे स्टेटमेंट बरोबर असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो, हे झाले प्रश्न. आता हे PYQ आहेत, पण आता तुम्हाला मी काही प्रश्न विचारते की मला सांगा, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती भाग आहेत, एकूण किती कलमे आहेत आणि एकूण किती परिशिष्ट आहेत, हा प्रश्न तुमच्यासाठी राहील. कॉमेंट करा मित्रांनो, कॉमेंट करण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला मित्र म्हटलं आहे, म्हणजे इथे फ्री वातावरण आहे. मुलगी असो, मुलगा असो किंवा सिनियर असो, ज्युनियर असो, मित्र असो, कोणीही असो, बिंदासपणे कॉमेंट करा. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहू. पंचायत राज व्यवस्थांसाठी प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट असणारा संविधान म्हणजेच कोणती दुरुस्ती सांगितली इथे, 73वी घटना दुरुस्ती किंवा 73वी सुधारणा अधिनियम 1992 खालीलपैकी कशाची तरतूद करतो. तर इथे ऑप्शन आहे, जिल्हा नियोजन समित्यांची स्थापना, पंचायतीच्या निवडणुकींसाठी राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोगाची स्थापना. अशा प्रकारे 3 स्टेटमेंट इथे दिलेले आहे अ, ब, क म्हणून. आता खाली ऑप्शन आहेत, ऑप्शनमध्ये आपण बघितलं खाली दिलेले संकेत वापरून योग्य उत्तर लिहा.
वरील आपल्याला स्टेटमेंट बघायचे आहे आणि त्यावरून उत्तर द्यायचं आहे. ऑप्शन आहेत फक्त अ बरोबर, फक्त अ आणि ब बरोबर, फक्त ब आणि क बरोबर, वरीलपैकी सर्व बरोबर. तर मित्रांनो आपण एक एक गोष्ट ॲनालिसिस करू. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आता स्टेटमेंट वाईज आपण ॲनालिसिस करू. पहिलं स्टेटमेंट काय सांगते, जिल्हा नियोजन समित्यांची स्थापना. जिल्हा नियोजन समित्याची स्थापना 73व्या घटनादुरुस्तीनुसार झाली का? नाही. जिल्हा नियोजन समितीची स्थापना 74व्या घटनादुरुस्तीनुसार झाली. परंतु हे काय काम करते, 73वी घटनादुरुस्ती आहे म्हणजेच ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तसंच शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामधील मध्यस्थी दुवा म्हणून जिल्हा नियोजन समितीची स्थापना झालेली आहे. परंतु ही स्थापना 74व्या घटनादुरुस्तीने झालेली आहे, 73व्या घटनादुरुस्तीने नाही. इथे प्रश्न 73व्या घटनादुरुस्तीबद्दल आहे, म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे तर चूक ठरते. पुढे आपण बघतो पंचायतीच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग. राज्य वित्त आयोगाची स्थापना. बघा ब आणि क हे दोन्ही स्टेटमेंट 73व्या घटनादुरुस्तीत येतात, तसंच 74व्या घटनादुरुस्तीमध्ये सुद्धा येतात. म्हणून ब आणि क हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत ते योग्य आहेत. तर आता तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा ही गोष्ट आहे आणि मागचा जो पंचायत राज संबंधित व्हिडिओ झाला त्यामध्ये सुद्धा सांगितलं आहे की राज्य वित्त आयोगाची स्थापना कधी झाली. तसंच पंचायत राज संबंधित निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती. म्हणून मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कमेंट करण्याचा प्रयत्न करा आणि या स्टेटमेंटपैकी आपण बघतो 2 स्टेटमेंट ब आणि क स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच फक्त ब आणि क हे उत्तर बरोबर होईल. चला तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणती प्राधिकरणे एखाद्या राज्यातील पंचायत संस्थांनी कर व शुल्के कोणत्या तत्वाच्या आधारे लागू करावीत याबाबतीत त्या राज्याच्या राज्यपालास शिफारस करतात. आता UPSC प्रिलिम्स 2010चा प्रश्न आहे. आता ऑप्शन पाहू. जिल्हा नियोजन समित्या, राज्य वित्त आयोग, त्या राज्याचे अर्थ खाते, त्या राज्याचे पंचायत राज खाते. मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला ऑप्शन माहिती नसते आणि प्रश्न पडतात आणि अशा वेळेस असा प्रश्न तुम्हाला लॉजिकमधून कसा सोडायचा ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते. बघा इथे काय सांगितलं आहे, टॅक्सशी संबंधित गोष्टी आल्या. आता टॅक्स म्हणजे काय, टॅक्स म्हणजेच कर, मराठीमध्ये कर असं म्हणतात. कर आणि शुल्के इतर बाबतीत जे काही शुल्के असतात ते. आता हे जे आहेत याचा संबंध कशाशी येईल, वित्ताशी. वित्त म्हणजे काय, फायनान्स म्हणजेच काय, इकॉनॉमिक्स. तुम्ही या गोष्टीशी संबंध पकडा. म्हणजे इथे कोणत्या गोष्टीशी आलं, अर्थसुद्धा इथे. तर मित्रांनो तुमचं लगेच लॉजिक लागायला पाहिजे की इथे जिल्हा नियोजन समिती असणार काय, नाही. जिल्हा नियोजन समित्यांची निर्मिती मी तुम्हाला सांगितली आहे कोणत्या घटनादुरुस्तीने, 74व्या घटनादुरुस्तीने. आणि मध्यस्थी दुवा कशामध्ये, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मध्यस्थी दुवा म्हणून त्याची निर्मिती झाली. राज्याचे अर्थ खाते हे त्या पर्टिक्युलर राज्याशी संबंधित, त्या मंत्रिमंडळाशी संबंधित येते. आता आपण बघतो त्या राज्याचे पंचायत राज खाते सुद्धा येणार नाही. आणि उरला काय तर राज्य वित्त आयोग. आणि आपण बघतो की 73व्या घटनादुरुस्तीने, 74व्या घटनादुरुस्तीने राज्य वित्त आयोगाची शिफारस केलेली आहे. म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच राज्य वित्त आयोग हे याचं बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आता सुद्धा मी तुम्हाला याबद्दल काही प्रश्न विचारते. मला सांगा राज्य वित्त आयोग म्हणजे पहिला राज्य वित्त आयोग कधी स्थापन झाला, त्याचे अध्यक्ष कोण होते, आता सध्या कोणता राज्य वित्त आयोग आहे आणि त्याचा काय कार्यकाळ आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. हे सगळ्या गोष्टी मी लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहे, तुम्ही लेक्चर बघा. चला तर मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे जोड्या जुळव्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. इथे मित्रांनो स्तंभ अ म्हणजे डाव्या बाजूने आपण बघितलं तर काही तरतुदी दिल्या आहेत आणि स्तंभ ब त्यामध्ये आपण बघतो की काही कलमे दिलेले आहेत. मग कोणतं कलम कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलेला आहे आणि इथे आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर मित्रांनो सुरुवातीला आपण तरतुदी बघू म्हणजे त्यामध्ये ग्रामसभा, पंचायतीचा कार्यकाळ, पंचायतीच्या निवडणुका आणि पंचायतीचे लेखापरीक्षण. आणि उजव्या बाजूला जे कलम आहेत 243A, 243K, 243E, 243J. तर बघा मित्रांनो मी तुम्हाला 73व्या 74व्या घटनादुरुस्तीशी संबंधित काही महत्त्वाची कलमे मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पंचायत राज व्हिडिओमध्ये सांगितले होते. आता त्याचाच आपल्याला काय करायचं आहे, इथे उपभोग घ्यायचा आहे. म्हणजे कसं करणार आहे आपण, तर ग्रामसभा आपल्याला पाहिजे. ग्रामसभेसाठी कोणती कलम लागणार आहे, 243A. आता ए बघा कशामध्ये आहे, एला एची जोडी लागते. म्हणजे आता यामध्ये आपण ऑप्शन बघितली तर 2 ठिकाणी ए आहे म्हणजे 1 क्रमांक आहे. मग यातला ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 काय होईल, एलिमिनेट होईल. कारण आपल्याकडे परीक्षेमध्ये जास्त वेळ नसतो. मग अशा वेळेस एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा आणि उत्तरापर्यंत
पोहोचण्यासाठी म्हणजे आता इथपर्यंत आपण आलो म्हणजे 50-50 आपण जिंकलेलो आहोत. फक्त आता आपल्याला 100% जिंकायचं आहे. तर मग आपण 2 ऑप्शन एलिमिनेट केले. आता 50-50मध्ये आपल्याला जिंकायचं आहे. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या गोष्टी आपण कधी करू जेव्हा आपल्याला फिक्स आणि आपला पूर्ण विश्वास असतो की ह्याचं उत्तर हेच आहे. अशा वेळेस अशा एलिमिनेशन मेथडचा वापर करावा. आता आपण बघतो पुढचा आपल्याला बघायचं आहे बी नंबरला कोणती कलम लागेल. तर पंचायतीचा कार्यकाळ. तर मित्रांनो इथे बघा, तर लक्षात घ्या मित्रांनो, पंचायतीचा जो काही कार्यकाळ आहे तो कलम 243 मध्ये सांगितलेला आहे. त्याच्या समोर आपण जर बघतो पंचायतीच्या निवडणुका आपण बघतो, तर पंचायतीच्या निवडणुका 243 मध्ये सांगितलेल्या आहे. आणि पंचायतीच्या लेखापरीक्षणाच्या बाबतीत 243 ही कलम संबंधित येते. म्हणून आपण बघतो आपल्या पुरेपूर आणि 100% उत्तर कोणतं बरोबर होईल. तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच काय 1, 3, 2, 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की कलमा वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या काय. तर हो करायच्याच, कारण की आपण काय एक विद्यार्थी आहे आणि त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्यानुसार आपल्याला आपलं कर्तव्य असते की आपण सगळा सिलेबस कव्हर करायचा असतो. मग तो सिलेबस आउट ऑफ सिलेबससुद्धा येऊ शकते, परंतु तो त्यांचा दोष नसतो, त्यांचा क्रायटेरिया किंवा पॅटर्नच ते तसा असतो. परंतु विद्यार्थी म्हणून आपण आपला सिलेबस पुरेपूर कव्हर करणं हे आपलं कर्तव्य असते. तर चला तर मित्रांनो आता समोरचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे 73व्या घटना दुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. यामध्ये ऑप्शन पाहू मित्रांनो आता. तर ऑप्शन आहेत सर्व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत महिलांकरता 33% जागा आरक्षित असतील. ऑप्शन बी आहे पंचायत राज संस्थांच्या संसाधने पुरवण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापले जातील. ऑप्शन सी म्हणजेच क आहे पंचायत राज संस्थांचे निर्वाचित सभासद जर त्यांना 2 पेक्षा जास्त अधिक मुले असतील तर ते अपात्र ठरतील. आणि ऑप्शन डी आहे म्हणजे ड आहे राज्य सरकार आणि पंचायत राज संस्थांना बरखास्त केले तर 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेतल्या जातील. मित्रांनो पंचायत राज व्हिडिओमध्ये एक गोष्ट सुटून गेली होती. त्यामध्ये आपण बघतो की 73व्या घटना दुरुस्तीच्या बाबतीत काही ऐच्छिक आणि अनैच्छिक तरतुदी आहेत. अनैच्छिक म्हणजे काय, ज्या स्वतःच्या हाताने किंवा पंचायत राज संस्थांना त्या बदलता येत नाही, संविधानिकपणे त्या लागू आहेत आणि त्यांचं त्या घटना दुरुस्तीनुसार लागू केल्या आहेत. आणि ऐच्छिक म्हणजे कोणत्या, की ज्या पंचायत राज संस्था आहेत त्या स्वतः लागू करू शकतात. आता यामध्ये आपण बघतो की इथे प्रश्न काय विचारला आहे की 73व्या घटना दुरुस्ती संदर्भात काही विधाने खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. त्यामध्ये लक्षात घ्या त्यांनी काही ऐच्छिक गोष्टी सांगितल्या, म्हणजे पर्टिक्युलरली 73व्या घटना दुरुस्तीमध्ये त्या गोष्टी नमूद आहेत. त्या म्हणजे कोणकोणत्या आहेत. तर मित्रांनो इथे पहिलं स्टेटमेंट पाहू की सर्व ग्रामीण स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत महिलांकरता 33% जागा आरक्षित असतील. मित्रांनो हे जे स्टेटमेंट आहे ते पुरेपूर योग्य आहे, कारण आपण बघतो की 73व्या घटना दुरुस्तीनुसार संपूर्ण भारताकरता जवळजवळ 73व्या घटना दुरुस्तीनुसार 33% महिलांकरता आरक्षित जागा ठेवल्या जातात. आणि हेच जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये काय केलेलं आहे, महाराष्ट्र सरकारने 50% जागा आरक्षित ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपण बघतो तुम्हाला प्रश्न असा विचारला की 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे, तर 33%. आणि तोच प्रश्न असा विचारला की महाराष्ट्राच्या बाबतीत पंचायत राज संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे, तर महिलांना 50% आरक्षण आहे. म्हणून मित्रांनो हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे. आता समोर आपण बघतो की पंचायत राज संस्थांना संसाधने पुरवण्यासाठी राज्य वित्त आयोग स्थापले जातील. हो हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 73व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे. म्हणून स्टेटमेंट अ आणि ब स्टेटमेंट बरोबर आहे. आता बघा मित्रांनो जास्त स्टेटमेंट वाचण्याची गरज नसते. पेपरमध्ये आपण कशाचा वापर करायचा, एलिमिनेशन मेथडचा वापर करायचा. मग आता कसं करायचं, अ आणि ब आपल्याला उत्तर बरोबर आहे आणि अ आणि ब आपल्याला कन्फर्म माहिती आहे. मग आपण शोधायचं की ऑप्शनमध्ये अ आणि ब उत्तर असणारे कुठे कुठे आहेत. तर अ आणि ब ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे, अ आणि ब ऑप्शन क्रमांक 4 मध्ये, 2 आणि 3 एलिमिनेट होतात. म्हणून आपला थोडा वेळ वाचेल. मग आता पुढे आपण ऑप्शन पाहू. आपल्याला ड हे स्टेटमेंट बरोबर आहे का हे पाहायचं आहे, म्हणजे आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. म्हणजे ड हे स्टेटमेंट जर बरोबर असेल तर ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर येईल आणि जर ड बरोबर नसेल तर ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर उत्तर होईल. आता आपण ऑप्शन क्रमांक ड पाहू. राज्य सरकार आणि पंचायत राज संस्थांना बरखास्त केले तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेतल्या जातील. हे सुद्धा गोष्ट बरोबर आहे मित्रांनो. जर समजा संस्था ज्या आहेत राज्य सरकारने पंचायत राज संस्था जर बरखास्त केल्या तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं कसं असते, गरजेचं असते. आणि हाच लोकशाहीचा कणा आहे मित्रांनो. कारण देशात सुव्यवस्था कायदा हे सगळं टिकवण्यासाठी वेळोवेळी आणि टाईमवर
निवडणुका घेणं हे महत्त्वाचं असते. म्हणून मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड सुद्धा बरोबर आहे. आणि ड बरोबर आहे म्हणजे आपला इथे ऑप्शन काय बरोबर येईल, तर ऑप्शन क्रमांक अ, ब, ड हे 3 उत्तर बरोबर होतील. मग आता ऑप्शन क्रमांक क पाहू आपण. क का बरोबर नाही, तर यामध्ये आपण बघतो पंचायत राज संस्थांचे निर्वाचित सभासद जर त्यांना 2 किंवा 2पेक्षा अधिक मुले असतील तर ते अपात्र ठरतील असं 73व्या घटना दुरुस्तीमध्ये नमूद नाही. परंतु पंचायत राज संस्थांशी संबंधित त्या राज्याशी संबंधित ते राज्य असा कायदा करू शकतो किंवा हे त्या राज्यांच्या ऐच्छिक गोष्टीवर आधारित आहे. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये असं नमूद नाही. म्हणून क इथे बरोबर उत्तर येत नाही. म्हणून आपला ऑप्शन काय होईल, आपला ऑप्शन आहे, आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अ, ब आणि ड. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यांना 73व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीनुसार सूट देण्यात आली आहे, तर इथे आपल्याला ऑप्शन पाहिजे आहे. मिझोरम, नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेश. तर मित्रांनो ऑप्शन आहेत अ ब क, ब क ड, अ ड अ, ड अ ब. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की 73वी घटना दुरुस्ती आहे त्यामध्ये कलम 243M नुसार 73वी घटना दुरुस्ती ठराविक क्षेत्रांना लागू नसणे यासाठी विशिष्ट तरतुदी आहेत. त्यामध्ये आपण बघतो कोणकोणत्या म्हणजे क्षेत्राला ते लागू नाही. तर बघा मित्रांनो या कायद्यातील म्हणजे 73व्या घटना दुरुस्तीतील कोणतीही बाब कलम 244(1) मध्ये नेमलेल्या अनुसूचित क्षेत्रांना, कोणत्या क्षेत्रांना, अनुसूचित क्षेत्रांना व कलम 244 मध्ये 2 मधील आदिवासी क्षेत्रांना लागू नसेल. मग कोणकोणते, म्हणजे तसं बघितलं आपण नागालँड, मेघालय, मिझोरम. काय म्हटलं मी, नागालँड, मेघालय, मिझोरम या राज्यांना लागू नसेल. त्याचप्रमाणे मणिपूरचा काही डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी जिथे जिल्हा परिषदा अस्तित्वात आहेत अशा ठिकाणी, आणि पश्चिम बंगालचा दार्जिलिंग जिल्हा आहे. पश्चिम बंगालचा पर्टिक्युलर जिल्हा सांगितलेला आहे. कोणता जिल्हा, दार्जिलिंग जिल्हा, की जिथे गोरखा हिल्स काउन्सिल आहे अशा ठिकाणी या तरतुदी लागू होणार नाहीत. कोणत्या तरतुदी, 73व्या घटना दुरुस्तीनुसार ज्या काही तरतुदी आहेत त्या. म्हणून मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर भेटते. यामध्ये 73व्या घटना दुरुस्तीच्या तरतुदी सूट देण्यात आली कोणकोणत्या राज्यांना, तर मिझोरम, मेघालय आणि नागालँड. याचं बरोबर उत्तर आहे. म्हणून अ, ब, क हे ऑप्शन आपल्याला असायला पाहिजे. आणि असं ऑप्शन कोणतं आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये हे उत्तर बरोबर दिलेले आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, भारताच्या संविधानाच्या 11व्या परिशिष्टामध्ये खालीलपैकी कुणा एकाचा समावेश केलेला नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की 73व्या घटना दुरुस्तीनुसार 11वे परिशिष्ट ॲड करण्यात आलेलं आहे. तर यामध्ये कोणकोणत्या भागाचा समावेश केलेला नाही असा प्रश्न विचारला आहे. तर मत्स्यपालन, भूदुरीकरण प्रतिबंधक, सरपण आणि वैरण आणि वाचनालय. तर लक्षात ठेवा मित्रांनो इथे ऑप्शन क्रमांक 2 भूदुरीकरण प्रतिबंधक हे यामध्ये मोडत नाही. बाकीच्या मत्स्यपालन आहे, कारण आपण कृषी आणि कृषी आधारित उद्योग वगैरे बघितलं होतं 11व्या जे काही परिशिष्ट आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर सरपण आणि वैरण हे सुद्धा त्याच्याशी संबंधित येते. वाचनालय शिक्षणाशी संबंधित येते. पण भूदुरीकरण प्रतिबंधक ही गोष्ट त्याच्याशी संबंधित येत नाही, म्हणजे 11व्या परिशिष्टामध्ये मोडत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती अधिनियमातील तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या. यामध्ये राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न आहे. ऑप्शन पाहू, म्हणजे पहिले स्टेटमेंट पाहू कोणकोणते आहेत ते. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी असलेले जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी ठरेल. तसंच ऑप्शन बी बघतो, तर महिलांसाठी असलेल्या जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल. तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे SC आणि ST, अनुसूचित जाती म्हणजे SC आणि अनुसूचित जमाती म्हणजे ST यांच्यासाठी असलेल्या जागांचं आरक्षण हे अनुच्छेद 334 नुसार ठरते. आणि त्यामध्ये जसा उल्लेख केलेला आहे, जितक्या कालावधीपर्यंत सांगितलं आहे तितक्या कालावधीपर्यंत ते आरक्षण राहत असते. म्हणून सांगितलं की 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल. हे एकदम अतिशय बरोबर उत्तर आहे. आणि आपण ऑप्शन क्रमांक बी बघतो, त्यामध्ये महिलांसाठी असलेल्या जागांचे आरक्षण हे अनुच्छेद 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर निष्प्रभावी होईल. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की महिलांसाठी आरक्षण निष्प्रभावी होईल अशा कोणत्याही प्रकारे उल्लेख तिथे केलेला नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ए जे आहे ते बरोबर उत्तर आहे, म्हणजे एक बरोबर आहे. म्हणजेच मित्रांनो आपलं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. यामध्ये आपल्याला खाली ऑप्शन बघायचे आहे की यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे. कारण बऱ्याच वेळा आपण
अ आणि ब उत्तर बघितल्यानंतर टिक केल्यानंतर जर केलं, समजा टिक केलं तर आपलं उत्तर चुकू शकते, कारण खालीसुद्धा आणखी ऑप्शन पडतात, म्हणून ऑप्शन पाहून उत्तर द्यायचं. तर मित्रांनो, इथे ऑप्शन आहेत की विधान अ बरोबर आहे, विधान ब बरोबर आहे, दोन्ही विधाने बरोबर आहेत, दोन्ही विधाने चुकीची आहेत. काही ऑप्शन तुम्हाला दिसत नसतील, मी तोंडी सांगते. तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणून विधान अ बरोबर आहे, हे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू. राज्यसेवा मुख्य 2016चा प्रश्न आहे. यामध्ये आपण प्रश्नामध्ये स्टेटमेंट पाहू, नंतर प्रश्नाचे ऑप्शन पाहू. स्टेटमेंट आहे, ऑगस्ट 1989 राजीव गांधी शासनाने नगरपालिका विधेयक लोकसभेपुढे मांडले होते. स्टेटमेंट बी आहे, लोकसभेमध्ये जरी हे विधेयक मंजूर झालं तरी राज्यसभेमध्ये ऑक्टोबर 1989 नामंजूर झालं, त्यामुळे ते रद्द झालं. स्टेटमेंट क आहे, सप्टेंबर 1990 व्ही.पी. सिंग शासनाने सुधारित नगरपालिका विधेयक लोकसभेमध्ये मांडलं, परंतु ते मंजूर झालं नाही आणि शेवटी लोकसभेच्या विसर्जनामुळे ते रद्द झाले. आता मित्रांनो, आता प्रत्येक स्टेटमेंट आपण जर बघितलं तर मित्रांनो एक एक स्टेटमेंट पाहू. यामध्ये आपण पहिलं स्टेटमेंट बघितलं तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये सांगितले, ऑगस्ट 1989 राजीव गांधी शासनाने नगरपालिका विधेयक लोकसभेपुढे मांडलं होतं. हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. आणि 65वं घटनादुरुस्ती विधेयक होतं. हे विधेयक जे आहे ते लोकसभेमध्ये पास झालं होतं. त्याच्यानंतर आपण बघतो की त्याच्यानंतर ते राज्यसभेमध्ये रद्द झालं. आणि मग समोरचा प्रवास आपण बघतो की व्ही.पी. सिंग सरकार आलं होतं, त्यांनी सुद्धा एक विधेयक मांडून बघितलं होतं, परंतु त्यांच्या काळात सुद्धा ते यशस्वी झालं. आणि नंतरचा शेवटचा जो प्रयत्न आपल्याला कोणी केला तर लक्षात ठेवा, नरसिंहराव सरकार आहे, त्यांच्या कार्यकाळात, म्हणजे त्यांचा कार्यकाळ 1991 ते 1996 यांच्या दरम्यान त्यांचा कार्यकाळ होता. आणि त्यावेळेस त्यांनी हे जे विधेयक आहे घटनादुरुस्ती विधेयक मांडलं आणि हे विधेयक 22 डिसेंबर 1992 लोकसभेमध्ये संमत झालं. तसंच 23 डिसेंबर 1992 राज्यसभेमध्ये संमत झाला आणि त्याच्यानंतर 17 राज्य विधिमंडळांनी त्याला मान्यता दिली. आणि 20 एप्रिल 1993 तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा होते, यांनी त्या विधेयकास मान्यता दिली आणि त्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं. म्हणजेच मित्रांनो, इथे आपण बघितले तर तिन्ही स्टेटमेंट अगदी बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 अ ब क हे बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न आहे, 74व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 बाबत खालील तरतुदी विचारात घ्या. यामध्ये तरतुदी सांगितलेल्या आहेत आणि ऑप्शन त्यामध्ये आपल्याला ऑप्शन टिक करायचं आहे. तर आपण तरतुदी पाहू. अ आहे, नगरपालिकांना कायदेशीर दर्जा. ब आहे, प्रभाग समित्यांची स्थापना. क आहे, जिल्हा नियोजन समित्या. ड आहे, नगरपालिकेच्या अध्यक्षाची प्रत्यक्ष म्हणजे सरळ निवडणूक. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की 74व्या आणि 73व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीत काही ऐच्छिक आणि अनैच्छिक. अनैच्छिक म्हणजे काय, अनिवार्य, ज्या आपल्याला बदलता येत नाहीत त्या. आणि ऐच्छिक म्हणजे काय, ज्या म्हणजे राज्य सरकार किंवा पंचायत राज संबंधित काहीतरी कायदा वगैरे करून त्या बदलू शकतात. मग यामध्ये आपण बघतो की अनैच्छिक म्हणजे अनिवार्य कोणकोणत्या तरतुदी आहेत ते आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. तर इथे स्टेटमेंटमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, नगरपालिकांना कायदेशीर दर्जा. तर लक्षात ठेवा, 74व्या घटनादुरुस्तीने, आता नावातच आहे ही घटनादुरुस्ती आहे, म्हणून याला कायदेशीर दर्जा नाही भेटला तर घटनात्मक दर्जा भेटला, म्हणून पहिलं स्टेटमेंट काय होईल, चुकीचं होईल. ब स्टेटमेंट काय सांगते, प्रभाग समित्यांची स्थापना. क स्टेटमेंट आहे, जिल्हा नियोजन समित्या. मी तुम्हाला सांगितलं होतं 74व्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे, तसंच प्रभाग समित्यासुद्धा स्थापन करण्यात आलेल्या आहे. आणि ऑप्शन क्रमांक डी आपण बघतो, म्हणजे ड बघतो, तर नगरपालिकेच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष किंवा सरळ निवडणूक. तर लक्षात ठेवा, नगरपालिकेचे जे काही अध्यक्ष आहेत त्यांची प्रत्यक्ष निवडणूक होत नाही, अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणूक होते, म्हणून ऑप्शन क्रमांक ड चुकीचं होईल. म्हणून ड एलिमिनेट केला म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 कटलं. त्याच्यानंतर अ एलिमिनेट करायचं आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 कटला, 1 कटलं. आता उत्तर कोणतं राहते एलिमिनेशनमध्ये आपण बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच ब आणि क हे बरोबर उत्तर होईल. चला तर पुढचा प्रश्न पाहू. 74व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे झालेल्या बदलाबाबत जोड्या लावा असा प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्य 2018चा प्रश्न आहे. इकडे अनुच्छेद दिलेले आहेत आणि बाजूला तरतुदी दिलेल्या आहेत उजव्या बाजूला. सुरुवातीला अनुच्छेद पाहू. 243T, 243V, 243Y, 243ZA. तर उजव्या बाजूला काही तरतुदी आहेत, त्यामध्ये वित्त आयोग, नगरपालिकांच्या निवडणुका, जागांचे आरक्षण, सदस्यांची अपात्रता, अशा प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत. आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 243T नुसार काय सांगितलेलं आहे, जागांचे आरक्षण सांगितले आहे. 243V नुसार सदस्यांची अपात्रता सांगितली आहे. 243Y सगळ्यांना माहिती असतं, वित्त आयोगाची स्थापना, म्हणून क नुसार कचं 1,
वित्त आयोग आणि 243 ZA नुसार नगरपालिकांच्या निवडणुका सांगण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आपण बघतो तर 3, त्याच्यानंतर 4, 1 आणि 2 असं ऑप्शनमध्ये पाहिजे आणि असं पहिल्याच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर होईल. समोरील प्रश्न आपण बघितला मित्रांनो, 74व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1992 बाबत खालीलपैकी कोणते विधान चूक आहे. यामध्ये ऑप्शन आपण बघितले म्हणजे स्टेटमेंट आपण बघितले तर 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे, या कायद्याने भारतीय राज्यघटनेला भाग 9A हा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो आपण बघितलं होतं 74व्या घटनादुरुस्तीने भाग 9A यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. म्हणजे आता आपण बघतो पुढचं स्टेटमेंट, त्यामध्ये सांगितलं आहे या कायद्याने राज्यघटनेमध्ये नव्याने 12व्या अनुसूचीचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. आणि स्टेटमेंट 3 काय सांगते, 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या 29 कार्याचा समावेश आहे. तर लक्षात घ्या 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या 29 नाही तर 18 कार्यांचा समावेश आहे. तर मग 29 कार्यांचा समावेश कोणत्या अनुसूचीमध्ये आहे, तर अनुसूची जी आहे कोणती 11वी अनुसूची आहे, त्यामध्ये 29 विषय सांगितलेले आहे आणि 11वी अनुसूची कोणाच्या बाबतीत आहे, 73व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीत आहे. म्हणजे मित्रांनो इथे आपल्याला चुकीचं स्टेटमेंट पाहायचं होतं, तर ऑप्शन क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर होईल, म्हणजे चुकीचं स्टेटमेंट असल्यामुळे. आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे MPSC प्रिलिम 2013चा प्रश्न आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायती संस्थांच्या रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारांसाठी ऐच्छिक आहेत. ऑप्शन आहेत 2 ते 3 स्तरीय रचना. तर लक्षात ठेवा मित्रांनो 73व्या घटनादुरुस्तीनुसार त्रिस्तरीय रचना सांगितलेली आहे, 2 ते 3 नाही. म्हणजे मित्रांनो इथे ऑप्शन क्रमांक अ जिथे असेल ते एलिमिनेट करून टाकू आपण, म्हणजे 2 आणि 4 ऑप्शन यामध्ये बाद होतात. राहते कोणतं ऑप्शन 1 आणि 3. तर मित्रांनो इथे लक्षात घ्या की पुढचा जे स्टेटमेंट आहे ब काय सांगते, निश्चित कार्यकाळ. तर लक्षात घ्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार निश्चित कार्यकाळसुद्धा सांगितलेला आहे. तसंच मित्रांनो आता राहिलेल्या कोणत्या ह्या झाल्या अनिवार्य तरतुदी. मग आता राहिलेल्या कोणत्या आहेत, तर क आणि ड. तसंच आपलं उत्तर निघते की क आणि ड कशामध्ये आहे ते आपलं उत्तर होईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे मित्रांनो PYQच्या ॲनालिसिसमधून आपल्याला आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजली की इथे जिल्हा नियोजन समिती आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं 74व्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. परंतु जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे हे ऐच्छिक भागामध्ये येते, अनिवार्य भागामध्ये येत नाही. ही गोष्ट आपण इथून शिकलो, म्हणून लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. पुढचा प्रश्न अत्यंत साधा सोपा 1 लाइनर प्रश्न आहे आणि ASO मेन्स 2016ला पडलेला प्रश्न आहे की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्याकरता भारतीय राज्यघटनेच्या पुढील भागात दुरुस्ती करण्यात आली. यामध्ये ऑप्शन बघण्याची गरज नाही मित्रांनो, आपल्याला पर्टिक्युलर आतापर्यंत आपण रिवाईज करत आलो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपण बघतो 9वा भाग आहे आणि कलम 243 त्याच्याशी संबंधित आहे, म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. भारतीय राज्यघटनेच्या 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतीची किती कार्य आणि जबाबदाऱ्यांची यादी दिली आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की 73वी घटनादुरुस्ती आहे आणि 73व्या घटनादुरुस्तीनुसार 11व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आलेला आहे. 11वी अनुसूचीला सिमिलर वर्डसुद्धा आहे, सिमिलर शब्दसुद्धा आहे, त्याला आपण परिशिष्टसुद्धा म्हणतो, म्हणून कोणत्या परिशिष्टाचा समावेश केलेला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो. तर लक्षात ठेवा 11व्या परिशिष्टाचा म्हणजेच 11व्या अनुसूचीचा समावेश केलेला आहे आणि त्यामध्ये एकूण 29 विषय आहेत आणि ते पूर्ण 29 विषय मी तुम्हाला वाचून दाखवले आहेत, तेही तुम्ही पंचायत व्हिडिओमध्ये बघू शकता. म्हणून मित्रांनो इथे ऑप्शन क्रमांक 2 29 विषय आहेत, म्हणजे 29 कार्य आणि जबाबदाऱ्यांच्या बाबतीत 11व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, हे बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो. नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आलेला आहे. इथे ऑप्शन पाहू. ASO मेन्स 2017चा हा प्रश्न आहे. 72वी घटनादुरुस्ती, 73वी, 74वी आणि 76वी. तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे 74वी घटनादुरुस्ती ही नगरपालिकेशी संबंधित आहे, तर 73वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्याशी संबंधित आहे. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे, तर नगरपालिकेशी संबंधित तरतुदींचा समावेश विचारलेला आहे आणि कोणत्या घटनादुरुस्तीत विचारलं आहे, तर लक्षात ठेवा 74वी घटनादुरुस्ती आहे जी 1992ला झाली आणि अस्तित्वात कधी आली हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी डिटेलमध्ये सांगितलं होतं अस्तित्वात कधी आली म्हणून, हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे, तर ती कधीपासून लागू झाली ही घटनादुरुस्ती, कोणती 74वी घटनादुरुस्ती. ठीक आहे, आता आपण समोरचा प्रश्न पाहू.
समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, ASO मेन्स 2017चा प्रश्न आहे आणि प्रश्न काय विचारला आहे, योग्य कथन किंवा कथने ओळखा असा प्रश्न आहे. तुम्हाला कथन एक असेल किंवा अधिक असतील म्हणजे कथने असतील. या स्टेटमेंटपैकी 2 स्टेटमेंट दिलं आहे, कोणतं बरोबर आहे ऑप्शन पाहू. यामध्ये म्हणजे स्टेटमेंट पाहू सुरुवातीला. तर पहिलं स्टेटमेंट आहे, मिझोरम, मेघालय, नागालँड या राज्यांना 73वी घटना दुरुस्ती लागू होत नाही. तर मित्रांनो आपण बघितलं होतं 243 नुसार मिझोरम, मेघालय, नागालँड या राज्यांना 73वी घटना दुरुस्ती ते लागू होत नाही. हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट पाहू. त्या 73वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारं प्रथम राज्य मध्य प्रदेश आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 73व्या घटना दुरुस्तीनुसार अंमलबजावणी करणारं राज्य पहिलं मध्य प्रदेश आहे. मग मित्रांनो इथे आपण बघितलं तर दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत तर बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. हे याचं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो तुमचा डाऊट क्लिअर व्हावा यासाठी तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारते. मला सांगा की बलवंतराय मेहता समितीच्या नुसार पंचायत राज व्यवस्थामध्ये त्रिस्तरीय पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं होतं ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसंच मित्रांनो अशोक मेहता समितीनुसार द्विस्तरीय पंचायत राज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतं आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. म्हणजे याआधी मी सांगितलेलं आहे, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा म्हणजे तुमची रिव्हिजन होईल आणि तुमचं डाऊटसुद्धा क्लिअर होत जाईल. मित्रांनो समोरचा प्रश्न पाहू. 73व्या घटना दुरुस्तीबाबत अयोग्य कथने ओळखा, म्हणजे अयोग्य कथने ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे. ASO मेन्स 2017चा प्रश्न आहे. सुरुवातीला स्टेटमेंट पाहू, त्याच्यानंतर आपण ऑप्शन पाहू. स्टेटमेंटमध्ये पहिलं स्टेटमेंट आहे, या दुरुस्तीद्वारे पंचायत राजला संविधानिक दर्जा देण्यात आला. तर पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की आपण बघतो 73व्या घटना दुरुस्ती पंचायत राजशी संबंधित आहे आणि त्यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्याशी संबंधित आहे, म्हणून पंचायत राजला संविधानिक दर्जा देण्यात आला. हे अतिशय म्हणजे उत्तम आहे, म्हणजे बरोबर उत्तर आहे. पुढचं स्टेटमेंट पाहू. या दुरुस्तीद्वारे पंचायत राजसाठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघतो या घटना दुरुस्तीने काही राज्यांना विशिष्ट प्रदेशांना सूट दिली आहे. हे सुद्धा स्टेटमेंट बघितलं आहे. 243 मध्ये आपण बघितलं होतं मित्रांनो. तर ड स्टेटमेंट पाहू. या दुरुस्तीची अंमलबजावणी करणारं प्रथम राज्य राजस्थान आहे. तर मित्रांनो आपण आताच बघितलं की मध्य प्रदेश हे राज्य आहे 73व्या घटना दुरुस्तीनुसार अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य आहे. कोणतं? मध्य प्रदेश, म्हणून इथे राजस्थान हे चुकीचं उत्तर आहे. मग इथे आपण बघितलं प्रश्न काय विचारला आहे की अयोग्य कथने ओळखा. मग अयोग्य कथनामध्ये आपल्याला फक्त ऑप्शन डी आहे, म्हणजे डी जे स्टेटमेंट आहे तेच चुकीचं मिळते. पण इथे ऑप्शनमध्ये तर 2 ऑप्शन दिला आहे, म्हणून मित्रांनो हा क्वेश्चन काय झाला आहे, हॅशटॅग झालेला आहे. म्हणजेच काय तर हा प्रश्न कॅन्सल करण्यात आलेला आहे. आता समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे, 73व्या घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे भारतातील प्रथम राज्य आहे. तर मित्रांनो आपण आताच बघितलं MP हे प्रथम राज्य आहे, म्हणून पहिलं स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. 73व्या घटना दुरुस्तीपासून मिझोरम, मेघालय आणि नागालँडला सूट देण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक म्हणजे हे जे बी स्टेटमेंट आहे, बी स्टेटमेंट कसं आहे तर बरोबर आहे, आताच आपण बघितलं. तर मित्रांनो इथे काय विचारलं आहे की योग्य कथने ओळखा. मग इथे कोणतं योग्य कथन आहे तर फक्त ब बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे फक्त ब याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. 73व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अयोग्य आहेत. अयोग्य विधाने विचारलेले आहेत. आणि आता पहिले स्टेटमेंट पाहू. STI मेन्स 2018चा प्रश्न आहे. भारत सरकारने 1993 मध्ये ग्रामीण विकासाकरता 73व्या घटना दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. आणि ब स्टेटमेंट आहे, 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांच्या कार्यासंदर्भात 19 विषय किंवा घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रश्नामध्ये अयोग्य स्टेटमेंट विचारले आहेत आणि आपल्याला चुकीचे स्टेटमेंट शोधायचे आहेत कोणकोणते आहेत. तर लक्षात ठेवा भारत सरकारने 1993 मध्ये नाही तर 1992 मध्ये ग्रामीण विकासाकरता 73व्या घटना दुरुस्तीचा निर्णय घेतला होता. आणि 73व्या घटना दुरुस्तीचा निर्णय कधी लागू झाला असा जर असतं तर 93 मध्ये पकडला असता, परंतु त्यांनी निर्णय कधी घेतला असं विचारलंय, म्हणून तो 1992 मध्ये पाहिजे होतं. इथं स्टेटमेंट म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय होते, चुकीचं ठरते. तसंच दुसऱ्या स्टेटमेंट बद्दल आपण बघितलं तर 73व्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज संस्थांच्या कार्यासंदर्भात 19 नाही तर 29 विषयांचा किंवा घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणून दुसरं सुद्धा स्टेटमेंट काय होते, चुकीचं ठरते. म्हणून आपण जर बघितलं इथे अयोग्य स्टेटमेंट कोणतं आहेत तर अ आणि ब हे दोन्हीसुद्धा अयोग्य स्टेटमेंट आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच अ आणि ब हे दोन्हीसुद्धा अयोग्य स्टेटमेंट आहे. हे याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. हा जो प्रश्न आहे रिपीट झालेला आहे, म्हणजे 17ला आला होता आणि 19ला सुद्धा आलेला आहे.
तर मित्रांनो, प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या आणि यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे. 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे भारतातील प्रथम राज्य ठरलं आहे. तर मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. मध्य प्रदेश हे आहे म्हणजे 73व्या घटनादुरुस्तीनुसार. आणि ब आहे की 73व्या घटनादुरुस्तीमधून मिझोरम, मेघालय आणि नागालँडला सूट देण्यात आली आहे. ब स्टेटमेंट काय आहे तर बरोबर आहे. म्हणून मित्रांनो, इथे लक्षात घ्या की ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 2 हे याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या 2 घटना दुरुस्तीमध्ये झालेले आहे. विकेंद्रीकरण म्हणजे आपण बघतो की एक प्रकारचे विस्तार म्हणू शकतो त्याला. तर आपण बघतो की STI प्रिलिम 2011चा प्रश्न आहे आणि यामध्ये ऑप्शन आहेत 73व्या 74व्या घटनादुरुस्ती, 42वी 43वी घटनादुरुस्ती, 45वी 46वी घटनादुरुस्ती, 75 76वी घटनादुरुस्ती. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपण 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीबाबत बघितलं की पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समावेश होतो. म्हणून आपण बघतो की ऑप्शन क्रमांक ए म्हणजे 1 जे आहे ते याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधानातील कोणत्या संविधान दुरुस्तीनुसार पंचायत समितीला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. यामध्ये ऑप्शन आहे 71वी घटनादुरुस्ती, 72वी घटनादुरुस्ती, 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती. तर लक्षात घ्या मित्रांनो, संविधान दुरुस्तीनुसार पंचायतीला संविधानिक दर्जा विचारलेला आहे. मग आपल्याला माहीत आहे 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत समितीला 73व्या घटनादुरुस्तीनुसार काय झालेलं आहे, संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे याचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, रिकाम जागा या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत पहिल्यांदा पंचायत राज विधेयक लोकसभेत मांडून मंजूर आले होते असा प्रश्न आहे. कृषी सेवाला विचारले 2016चा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं होतं पूर्ण हिस्ट्री आपण बघितली, त्याच्याशी कसं स्टेटमेंट झालं आणि पंचायत राज संबंधी कोणी विधेयक मांडलं. तर सगळ्यात पहिलं जे विधेयक आहे ते राजीव गांधी यांनी मांडलं होतं. म्हणून लक्षात घ्या इथे ऑप्शन क्रमांक ए हे याचं बरोबर उत्तर होईल. समोरचा प्रश्न आहे, भारतामध्ये 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य कोणतं. तर मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे मित्रांनो, मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि यामध्ये ऑप्शन नाही. मग कधी कधी वरीलपैकी एकही नाही असं सुद्धा ऑप्शन असते. वनसेवा मुख्य 2014 आणि 15ला हा प्रश्न विचारला आहे. म्हणून लक्षात ठेवा वरीलपैकी एकही नाही, कारण की 73व्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य कोणतं येते तर MP येते, म्हणजेच काय ते मध्य प्रदेश येते. समोरचा प्रश्न पाहू मित्रांनो, टॅक्स असिस्टंट मेन्स 2019चा प्रश्न आहे. खालील विधान विचारात घ्या आणि कोणते विधान असत्य आहे, असत्य विधान आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे असत्य विधान किंवा विधाने शोधायचे आहेत. तर मित्रांनो, पहिलं स्टेटमेंट आपण बघतो 73व्या घटनादुरुस्तीने 11वे परिशिष्ट भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं. अतिशय म्हणजे योग्य उत्तर आहे, बरोबर आहे. 11वे परिशिष्ट ॲड करण्यात आलं. नंतर आपण बघतो ब स्टेटमेंट आहे, राज्य निर्वाचन आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात. तर मित्रांनो, हे सुद्धा बरोबर आहे. राज्य निर्वाचन आयोग म्हणजेच निवडणूक आयोग आपण बघतो, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत राज संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातात. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. क काय सांगते, क स्टेटमेंट सांगते की पंचायतीच्या आर्थिक परीक्षणासाठी दर 5 वर्षांनी नियोजन आयोगाची स्थापना केली जाते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पंचायतीच्या आर्थिक परीक्षणासाठी दर 5 वर्षांनी नियोजन आयोग नाही तर वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते. आणि मित्रांनो, प्रश्नामध्ये आपल्याला असत्य विधान ओळखायचं सांगितलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच काय तर 3 हे जे आहे ऑप्शन क, फक्त क हे चुकीचं स्टेटमेंट आहे. वित्त आयोगाची स्थापना करण्यात येते. मला सांगा पहिला वित्त आयोग कोणता होता आणि सध्याच्या घडीला कोणता वित्त आयोग कार्यरत आहे, हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि वित्त आयोगाबाबत कोणते कलम मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कलम वारंवार विचारण्यात आलेलं आहे वित्त आयोगाच्या बाबतीत. म्हणजे पंचायत संस्था असतील तर त्याच्या बाबतीत वेगळं, नगरपालिका असतील तर त्यांच्या बाबतीत वेगळं कलम येते वित्त आयोगाशी संबंधित. म्हणून दोन्ही स्टेटमेंट तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू. हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देताना मी सुद्धा 2-3 वेळा चुकलेली आहे, म्हणजे बऱ्याच वेळा चुकते सुद्धा. पण हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे, कारण की घुमून फिरून हा प्रश्न बनवण्यात आलेला आहे. प्रश्न असा आहे की स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 50% आरक्षण देणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, 73व्या दुरुस्तीनुसार भारताने किती टक्के महिलांना आरक्षण दिलं आहे पंचायत संस्थांमध्ये तर 33% आरक्षण दिलेलं आहे. परंतु भारतामध्ये असे काही राज्य आहेत त्यांनी सुद्धा कायदा करून आपण बघतो की 50% आरक्षण वाढवलेलं आहे. आणि अशा प्रकारे भारत मग पहिला देश बनतो की ज्यांनी महिलांसाठी आरक्षण
जे आहे ते 50% वाढवलेलं आहे. तसं 73व्या घटना दुरुस्तीनुसार 33च आहे, परंतु 50% सुद्धा आरक्षण वाढवण्यात आलेलं आहे. म्हणून भारत हा पहिला देश आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, पंचायतीमध्ये 50% आरक्षण देणारं बिहार हे पहिले राज्य आहे. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे मित्रांनो. पंचायतीमध्ये 50% आरक्षण देणारं बिहार हे पहिलं राज्य आहे. मग तिथे राज्यानं हे अशा कायदा करून हे 50% आरक्षण महिलांसाठी वाढवण्यात आलेलं आहे. आणि हे दोन्हीसुद्धा स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही विधाने बरोबर हे याचं बरोबर उत्तर होईल. म्हणजे मित्रांनो, मी जेव्हा उत्तर देत होते ना, डायरेक्ट विदाऊट लॉजिक मी उत्तर देत होते की स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण आहे, मग 50% नाही. म्हणून मी कसं करत असते, कट करत असते. पण प्रश्न काय विचारला यानुसार आपलं उत्तर ठरते. कधी कधी प्रश्न आपल्याला घुमवतो, परंतु आपल्याला त्याचं उत्तर समजत नाही. म्हणून अशा वेळेस लक्ष द्यायचं. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थांचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन केलेले आहे? यामध्ये ऑप्शन पाहू, 73वी घटना दुरुस्ती, मूलभूत हक्क, उद्देशपत्रिका आणि ऑप्शन 4 आहे राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे. तर लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे, ते कलम 40 याच्याशी संबंधित आहे. आणि कलम 40 याच्याशी संबंधित आहे म्हणजे कोणत्या कलमामध्ये सांगितलेलं आहे, तर आपण बघतो त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्वयंशासनाच्या संस्था असं कलम 40मध्ये सांगितलेलं आहे. आणि राज्य कोणत्या भागामध्ये सांगितले असा जर प्रश्न आहे तर राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे म्हणजेच आपण बघतो की भाग 4मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. खालील विधाने विचारात घ्या. टॅक्स असिस्टंट मेन्स 2017चा प्रश्न आहे. आता यामध्ये स्टेटमेंट पाहू. सुरुवातीला 73व्या व 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला आहे. तर मित्रांनो, हे स्टेटमेंट कसं आहे, तर बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट पाहू. पुढचं स्टेटमेंट आहे, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केले. तर मित्रांनो, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरं स्टेटमेंट पाहू. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची योजना राज्य सरकार प्रायोजित आहे. तर लक्षात ठेवा, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची योजना राज्य सरकार नाही तर केंद्रीय सरकार प्रायोजित आहे. म्हणून जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. इथे आपल्याला पर्टिक्युलर विचारलं आहे की कोणते विधान किंवा विधाने असत्य आहेत. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तिसरं स्टेटमेंट आहे जे चुकीचं आहे. समोरचा प्रश्न पाहू. टॅक्स असिस्टंट मेन्स 2014चा प्रश्न आहे. 73व्या घटना दुरुस्तीमुळे खेड्यांमध्ये काय घडून आले? यामध्ये ऑप्शन पाहू मित्रांनो. पंचायतीमध्ये स्टेटमेंट पाहू. पंचायतीकडे आर्थिक बाबींचा संपूर्ण अधिकार आला. पंचायतीतील जागांवर स्त्रियांना 1/3 आरक्षण मिळाले. पंचायतीचे अधिकार व कामे वाढली. अनुसूचित जाती व जमातींना पंचायतीतील जागांवर आरक्षण मिळाले. तर मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला सुरुवातीला स्टेटमेंट बघायचे आहे आणि यामध्ये 73व्या घटना दुरुस्तीमुळे खेड्यांमध्ये काय घडून आलं म्हणजे खेड्यांच्या बाबतीत विचारलेलं आहे. तर इथे पंचायतीकडे आर्थिक बाबींचा संपूर्ण अधिकार आला. संपूर्ण अधिकार आला का? नाही. तर कोणाकडे आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर लक्षात ठेवा, बी स्टेटमेंट काय सांगते, पंचायतीतील जागांवर स्त्रियांना 1/3 आरक्षण मिळाले. हे तर अगदी बरोबर आहे. आपण बघितलं होतं 73व्या घटना दुरुस्ती 1/3 म्हणजे किती? 33.33% आपण म्हणू शकतो. नंतर आपण बघतो की ब स्टेटमेंट आपलं अगदी बरोबर आहे. म्हणजे आपला ब स्टेटमेंट आपल्याला कशामध्ये पाहिजे? ऑप्शनमध्ये पाहिजे. ऑप्शनमध्ये ब स्टेटमेंट कुणाकडे नाही, काढून टाका. एलिमिनेट करा. कोणता बाद होईल यातला? ऑप्शन क्रमांक 3 बाद झाला. पुढचं स्टेटमेंट पाहू. पंचायतीचे अधिकार व कामे वाढली. साहजिकच आहे, पंचायतीचे अधिकारसुद्धा वाढले आणि कामेसुद्धा वाढली. क स्टेटमेंटसुद्धा आपल्याला असायला हवं. ब आणि क पाहिजेच आपल्याला. ब आणि क ज्याच्यामध्ये नाही ते असे स्टेटमेंट काढून टाकायचे आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा निघून जातो. पुढचं स्टेटमेंट आता मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की अ स्टेटमेंट कसं आहे? चुकीचं आहे. आणि ड स्टेटमेंटसुद्धा पाहू आपण. अनुसूचित जाती व जमातींना पंचायतीमध्ये जागांवर आरक्षण मिळाले. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, इथे ब क ड हे ऑप्शन काय होईल? बरोबर होईल. म्हणून जो 2 नंबरचं जे उत्तर आहे ऑप्शन 2 आहे ते आपलं बरोबर उत्तर होईल. अशा प्रकारे मित्रांनो आपण प्रश्न कव्हर केले. प्रश्नांसोबत बराचसा एरियासुद्धा आपण कव्हर केला. आणि मागच्या पंचायत राज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या त्यामध्ये ऐच्छिक आणि अनैच्छिक तरतुदी अनिवार्य आणि ऐच्छिक तरतुदी ह्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सुरुवातीला 73व्या घटना दुरुस्तीनुसार काही अनिवार्य तरतुदी आहेत. त्या अनिवार्य तरतुदी पाहू. त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करणे,
अनिवार्य तरतुदीमध्ये मोडते. तसंच आपण बघतो तिन्ही स्तरावर सदस्यांची निवड प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने करणे, त्याचप्रमाणे जिल्हा स्तर व मधल्या स्तरावरील अध्यक्षांची निवड अप्रत्यक्ष पद्धतीने करणे, त्याचप्रमाणे आपण बघतो उमेदवाराचे किमान 21 वर्ष वय पूर्ण करणे. तसेच मित्रांनो, अनिवार्य तरतुदींमध्ये तिन्ही स्तरावर म्हणजे सदस्य आणि अध्यक्षपदासहित अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत आणि महिलांसाठी आरक्षण सांगितलेलं आहे. आणि तसंच आपण बघतो मुदतपूर्व जर विसर्जन झालं तर 6 महिन्याच्या आत निवडणुका घेण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. दर 5 वर्षांनी राज्य वित्त आयोगाचे गठन करण्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य निवडणूक आयोगाची स्थापनासुद्धा 73व्या घटनादुरुस्तीनुसार सांगण्यात आलेली आहे. ह्या ज्या आहेत काही अनिवार्य तरतुदी आहेत. 73व्या घटनादुरुस्तीनुसार काही ऐच्छिक तरतुदी आहेत, म्हणजे राज्यांच्या इच्छावर त्या अवलंबून आहेत. राज्य त्यांना स्वीकारू शकतो किंवा नाही स्वीकारू पण शकत नाही. अशा काही तरतुदी आहेत. त्या म्हणजे कोणकोणत्या आहेत तर पंचायतींना अधिकार देणे. पंचायतींना कोणकोणते अधिकार द्यायचे आहेत हे राज्यांवर अवलंबून असते. नंतर पंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयांना आरक्षण देणे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 73व्या घटनादुरुस्तीनुसार SC आहेत, ST आहेत म्हणजे अनुसूचित जाती आहेत, अनुसूचित जमाती आहेत, तसेच महिला आहेत. यांना जे आरक्षण आहे म्हणजे सदस्यत्व पदाबद्दल सुद्धा आणि अध्यक्षपदाबद्दल सुद्धा कसं आहे ते आरक्षण 73व्या घटनादुरुस्तीने दिलेलं आहे. परंतु मागासवर्गीयांना जे आरक्षण आहे ते ऐच्छिक प्रकारचं आरक्षण आहे आणि बाकीचे जे आरक्षण आहे SC ST आणि महिला यांच्यासाठी जे आरक्षण आहे ते अनिवार्य प्रकारचं आरक्षण आहे. म्हणून लक्षात घ्या. आता समोर आपण बघतो पंचायतींना आर्थिक बाबतीत अधिकार देणे हे सुद्धा ऐच्छिक प्रकारच्या आरक्षणामध्ये जाते. संसद आणि विधिमंडळ सदस्यांना पंचायतीचे सदस्यत्व देणे हे सुद्धा ऐच्छिक आरक्षणमध्ये जाते. म्हणजे खासदार आहे, आमदार आहे यांना सदस्यत्व द्यायचं किंवा नाही द्यायचं हे राज्यांच्या मनस्थितीवर अवलंबून आपण बघतो. पुढे बघतो आपण ग्रामपंचायत अध्यक्षांची निवड प्रत्यक्ष होईल की अप्रत्यक्ष होईल हे सुद्धा कोणावर अवलंबून आहे तर हे राज्य विधिमंडळावर अवलंबून आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचा भाग कव्हर केला. महत्त्वाचे प्रश्न बघितले. सगळे प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांतून तुम्हाला बराच आढावा आला असेल. तसेच आपण बराचसा एरिया कव्हर झाला. तुम्हाला प्रश्न सुरुवातीला व्हिडिओ बघा, नंतर प्रश्न बघा, नंतर परत व्हिडिओ बघा. तुमचा जो डाऊट असेल तो क्लिअर होऊन जाईल. अशा प्रकारे मित्रांनो पंचायत राज हा जो टॉपिक आहे हा आपण संपूर्ण कव्हर करू. यामध्ये A to Z सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे हा फक्त तुम्हाला सरळ सेवेसाठी नाही तर राज्यसेवा परीक्षा असो किंवा SO किंवा कुठल्याही परीक्षा असो, म्हणजे MPSC प्रिलिम्स असो, मेन्स असो, कंबाईन प्रिलिम्स असो, मेन्स असो, सगळ्यांसाठी हा जो सिलेबस आहे आणि हे जे प्रश्न आहेत ते उपयुक्त आहेत. आणि मित्रांनो पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि अशाच व्हिडिओच्या म्हणजे नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी अपडेटेड माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. तर मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे मित्रांनो, भेटूया समोरील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. इथपर्यंत तुम्ही लेक्चर ऐकलं. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.